नाशिक हे असं शहर जी कलानगरी आहे, जिथे बहुविध साहित्य निर्माण झाले, जिथे अनेक क्रांतिकारकांनीही जन्म घेतला. मात्र स्वातंत्र्याला इतकी वर्ष झाली तरी स्वातंत्र्यासाठी कार्य केलेल्या अगणित थोरांची माहिती अजूनही इतिहासाच्या पानात दडलेली आहे. त्यातीलच एक क्रांतिकारक दामोदर महादेव चंद्रात्रे अर्थात दामूअण्णा चंद्रात्रे. दामूअण्णांविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलो आहे त्यांच्या नातवाला अर्थात श्री गजानन नारायण चंद्रात्रे यांना भेटायला. जुन्या नाशिकच्या अगणित आठवणी अप्पांनी आपल्या हृदयात साठवून ठेवल्या आहेत. त्यांच्यासोबत गोदावरी तट फिरताना त्याची प्रचिती वेळोवेळी आली. मात्र आज केवळ त्यांच्या क्रांतिकारक आजोबा आणि त्यासंबंधी विषयावर बोलायला त्यांची मुलाखत घेतली आहे. ऐकूया अप्पांनी आपल्या आजोबांच्या आठवणींना दिलेला उजाळा. नमस्कार अप्पा. हो नमस्कार. तर अप्पा, मला त्यांचं क्रांतिकार्याविषयी आपण बोलूच, पण त्याआधी चंद्रात्रे घराणं आणि दामोअण्णांचा जन्म याविषयी आपण माहिती देऊ शकाल? आमचं घराणं म्हटलं तर भिक्षुकीचं, बरं, म्हणजे ग्रामकी, खेड्यापाड्याची ब्राह्मणकी, पूजा अर्चा वगैरे करणं हे आमचं परंपरेने हक्क. आमचं व्यवसायाचं ठिकाण म्हणजे आमचं मूळ गाव नाशिक रोड जवळ देवळाली म्हणून जे गाव आहे, बरं, तिथलं आमचं मूळ स्थान. आज मी तिला तिथे आमचं एक घर आहे असं म्हणतात, पण आजोबांनी जे ते गाव सोडलं तेव्हापासून त्या घराकडे पुन्हा कोणी पाहिलेलं नाही आहे. तिथे आमच्या आजोबांनी काही दिवस बरेच वर्ष परंपरेने ग्रामकी केलेली आहे. त्यांच्यानंतर त्यांचे जे 2 नंबरचे चिरंजीव वामनराव चंद्रात्रे, आमचे 2 नंबरचे काका, त्यांनी पण काही दिवस त्या भागाची ग्रामकी भिक्षुकी वगैरे केलेली आहे. त्याचबरोबर त्यांना व्यायाम आणि कुस्त्या करणं हा पण एक मोठा नाद होता. अच्छा. म्हणजे तो फार फार मोठं नाव त्यांनी कमवलेलं आहे पैलवानकीमध्ये आणि चांगल्या चांगल्या लोकांना लोळवलेलं आहे. अरे वा. पण याचा त्यांच्या चरित्रामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. अच्छा. पण अजून पब्लिश असं किंवा बाहेर फार कुठे असे माहिती नाही आहे लोकांना. पण हे जे त्यांच्या 2 नंबरचे चिरंजीव होते ते हिंद केसरीचा मॉस्कोमध्ये त्यांचा चेला घेऊन गेले आणि तिथे हिंद केसरीची कुस्ती पटवली, म्हणजे मिळवली, यशस्वी झाले आणि त्यांना त्याच्यामध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. अच्छा. तो दिल्लीचा होता, त्याचं नाव विश्वंभर. बरं. बाकी या व्यायाम क्षेत्रात त्यांचे 5 मुलं अतिशय तरबेज कुस्त्या करण्यामध्ये तरबेज आणि धाडसी प्रवृत्तीचे हा सगळा परिवार होता. बरं. कोणावरही काही संकट आलं तरी हे धावून जात असत. वडिलांसह 5 मुलं, असा हा यांचा इतिहास आहे. बरं, इथे आपल्याकडे एक छायाचित्र आहे, ते कोणाचं, म्हणजे तुमचं हे पूर्ण परिवार आहे? हो. तर ह्यामध्ये कोण कोण आहेत हे जरा सांगू शकाल? हो. ह्याच्यामध्ये प्रथम हे उत्सव मूर्ती म्हणजे दामोदर महादेव चंद्रात्रे. हो, म्हणजे ज्यांच्याविषयी आता आपण बोलतोय. हो, हे स्वतः आहेत. ह्या ज्या मागे उभ्या आहेत ह्या त्यांच्या मंडळी, म्हणजे आमची आजी आहे. बरं. त्यांचं नाव गंगूबाई. अच्छा. त्याच्यानंतर हे जे इथे बसलेले आहेत हे यांचे मोठे ज्येष्ठ चिरंजीव 1 नंबरचे पुरुषोत्तम दामोदर चंद्रात्रे. अच्छा. ह्या त्यांच्या पत्नी या सुशीलाबाई यांचं नाव आहे. 3 नंबरचे हे वामनराव दामोदर चंद्रात्रे चिरंजीव या त्यांच्या धर्मपत्नी. बरं. यांचं पण नाव सुशीलाच होतं. इकडे आपल्याकडे चंद्रभागा नाव ठेवलं होतं. अच्छा, लग्न झाल्यानंतरचं नाव बदललं. बरं. त्याच्यानंतर हे 3 नंबरचे जे आहेत ते माझे वडील आहेत, नारायण दामोदर चंद्रात्रे. अच्छा. आणि माझ्या मातोश्री या सरस्वती नाव त्यांचं, सरस्वती नारायण चंद्रात्रे. त्यानंतर हे जे चिरंजीव आहेत हे 4 नंबरचे चिरंजीव आहेत. यांचं नाव वासुदेव दामोदर चंद्रात्रे. यांचा त्यावेळेस विवाह झालेला नव्हता. अच्छा. हे जे आहेत 5 नंबरचे त्यांचं विश्वनाथ दामोदर चंद्रात्रे. पण यांचं निधन फारच लवकर झालं. त्यानंतर ह्या ज्या आहेत यांच्या कन्या, द्वितीय कन्या. अच्छा. मग दामोदरांच्या? हां, दामोदरांच्या. यांचं नाव कमल दामोदर चंद्रात्रे. हो. तिकडचं नाव कमल चिंतामण गायधनी. अच्छा. बरं. ही जी मुलगी आहे
हे आमचे पुरुषोत्तम दामोदर चंद्रात्रय यांची कन्या, अच्छा, हां, प्रथम पत्नीची. बरं. त्याच्यानंतर ही जे ही धाकटी कन्या आहे त्यांची पुरुषोत्तम दामोदर चंद्र. आणि यामध्ये जे आहेत हो, त्या कोण? या आमच्या पणजी आहेत, म्हणजे दामोदर माधव चंद्रात्रय अच्छा. यांच्या मातोश्री. बरं बरं. आणि या मी स्वतः पाहिलेल्या. मी अच्छा. 18 वर्षाचा होतो तेव्हा या मी स्वतः पाहिलेल्या. बरं. म्हणजे त्यांनी 4 पिढ्या पाहिल्या तुमच्या पणजींनी. हो बरोबर. हो. हो. म्हणजे हा पूर्ण तुमचा चंद्रात्रय हो. परिवार. आणि हे जेव्हा शिक्षेला गेले 5 वर्ष, हो. त्यावेळेस या आजी आणि या आजी आणि या पणजी या दोघांनी 5 वर्ष स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः चालवला. अच्छा, बरं. लोकांकडे कामं करून वगैरे मदत करून असा त्यांनी उदरनिर्वाह चालवला. नाही, खरंय. म्हणजे क्रांतिकारकांच्या परिवाराची वाताहत झाली होती. हे खरंय. आणि कमवता माणूस जेलमध्ये असल्यामुळे. हो, खरंय. आणि त्यावेळेला मित्रांनो अशी परिस्थिती नव्हती की कोण आपल्या शेजारी आपल्याला मदत करू शकेल. नाही, म्हणजे अशी क्वचित काही मंडळी होती जे करायचे मदत, पण इंग्रज सरकारचा त्यांच्यावर वॉच असल्यामुळे, त्यांच्यावर पाहत असल्यामुळे त्यांच्याकडे मदत करत नव्हता. खरंय. तर हा तुमचा परिवार. पण आता दामू अण्णांच्या प्रत्यक्ष क्रांतिकार्याकडे वळण्याच्या आधी, म्हणजे हे छायाचित्र बघितलं तर माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे तुम्ही म्हणतात तुम्ही दामू अण्णांना पाहिले, तुम्ही त्यांचे नातू, म्हणजे कसं असते की मुलापेक्षा नातवावर किंवा नातीवर एक जास्त प्रेम आजोबांचं असतं, किंवा हे असतं एक नातं वेगळं असतं. तर ते तुमचं नातं कसं होतं? नातं धाकाच्या वेळेस धाक होता आणि इतर सर्वसामान्य परिवारात ते तेवढेच चांगले होते. म्हणजे स्वभाव मोकळा होता. रागवले तरी 2 तासांनी ते जवळ घ्यायचे. रागवत असत पण ते तेवढं पुरतं असायचं. आणि त्यांचा राग आम्ही समाजात झाला, आमच्या लक्षात आलं की ते आपल्या चांगल्यासाठी ते रागवत. त्यामुळे त्या रागाचं आम्हाला काही वाईट वाटत नव्हतं. आणि आमच्या ज्या आजी होत्या त्या मात्र स्वभावाने अतिशय कडक होत्या. अच्छा. म्हणजे त्यांचा धाक यांच्यापेक्षा जास्त होता. बापरे. पण ते तेवढ्याच मायाळू पण होत्या. वेळ झाली की खायला देणं, प्यायला देणं, खाऊ देणं, जवळ घेणं, या गोष्टी पण त्या तेवढ्याच मायाळू होत्या. म्हणजे दोन्ही प्रकार त्यांनी केले. कठोरपणाच्या वेळेस कठोरपणा पण केला आणि मायेच्या वेळेस माया पण लावली. आणि खूप म्हणजे परिवाराचं पालन पोषण किंवा एकत्र कुटुंब कसं असावं तर ते या दामण्णांच्या घराचं उदाहरण आमच्या नाशिकमध्ये दिलं जात होतं. अरे वा. की घर कसं नांदावं किंवा परिवार कसा असावा याचं उदाहरण सगळ्या आमच्या आजूबाजूच्या लोकांना दामण्णांचं उदाहरण देत होते की बघ कसं घर चालता येते. इतकं त्यांनी डेव्हलप म्हणजे काय म्हणायचं सांभाळलं. आणि बरोबर ज्याचा तसा गुण असेल तसा त्याला वाव दिला की तुला जे काही आवडेल ते तू कर. लहानचं मोठं केलेलं आहे पण तुला जे आवड असेल त्याच्यात तू हे कर, पुढे जा. तर व्यायामाचा नाद त्यांना जास्त असल्यामुळे त्यांनी या 5 मुलांकडनं व्यायाम तर चांगला करून घेतलाच, पण त्यात वामनराव चंद्रात्रय या क्षेत्रामध्ये जास्त चमकले. त्यांना दिल्लीला DCM मिल म्हणून आहे, तिथे त्यांना तिथल्या मालकांनी व्यायाम डिपार्टमेंटच त्यांच्या ताब्यात देऊन टाकलं की तुम्ही हे जे मिलमध्ये नोकरी करणारे लोक आहेत यांना तुम्ही घडवा, यांच्याकडनं व्यायाम करून घ्या, स्पोर्टमध्ये चमकवा. तर कुस्ती या विषयात त्यांनी त्यांचा शिष्य रशियापर्यंत मॉस्कोला नेऊन तिथे कुस्तीमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळून परत आलेले. ते स्वतः पंच म्हणून पण त्यावेळेस मॉस्कोला गेले. अच्छा, बरं. दामोण्णांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा नाशिक एक असं शहर होतं किंवा पूर्ण भारतातच फार तापलेलं वातावरण होतं. आणि मोठे मोठे नेते म्हणजे लोकमान्य टिळक असतील किंवा दादाभाई नौरोजी किंवा हे सगळे मंडळी, सावरकर तेव्हा लहान होते म्हणा, पण हे मोठे मोठे नेते या देशाचं नेतृत्व करत होते. नामदार गोखले, रानडे असतील किंवा अनेक मंडळी, परांजपे आहेत. आणि अशा वातावरणात तेव्हा आपला दामू अण्णांचा जन्म झाला आणि पुढे त्यांनी क्रांतिकार्यात उडी घेतली. ते अभिनव भारतचे सभासद झाले, शपथबद्ध सभासद झाले. तर त्यांना तिकडे जाण्याची प्रेरणा कुठून मिळाली? कारण तसं काही हे बॅकग्राऊंड या घराण्याला तर नव्हतं, तर ते तिकडे कसे वळाले?
ह्या इंग्रज लोकांनी आपल्या भारतीय लोकांना जर्जर करून सोडलं होतं. त्रास देणं, हो. छळणं, मारझोड करणं, कमी किंमत लेखणं, म्हणजे जनावरांची उपमा देऊन ते शिव्या देत होते अच्छा. आपल्या लोकांना. तर ह्या गोष्टीचा ते स्वतः दामोदर चंद्राद्रे आणि त्यांच्याबरोबरचे असलेले मित्रपरिवार या सगळ्यांना एक प्रकारच्या मनामध्ये चीड आली होती की यांना काय करावं आता, किती अपमान करायचा, किती सहन करायचं. तर त्याच पिरियडमध्ये म्हणजे पूर्वी पक्ष काँग्रेसच होता. हो. तर काँग्रेसचे काही तर फौजपूरला सभा झाली होती. हो. तिथे मला असं वाटतं गांधी होते का असावे होते. पण त्या सभेमध्ये क्रांती कशी करावी, अहिंसाने करावी का हिंसेने करावी, याच्यामध्ये 2 विषय निघाल्यावर 2 तट पडले. त्याच्यामध्ये सावरकर आणि ही जी मंडळी होती ही सगळी हिंसकलाच साथ देणार. गांधीवादी लोक होते ते अहिंसेने करायचे म्हणतात. तर तिथे या लोकांचा वादविवाद झाला. वादविवाद झाल्यानंतर यांनी तिथे स्पष्ट सांगितलं की आम्ही क्रांतिकारक सशस्त्रच होणार आणि आम्हाला तेच परवडणार, तेच करणं शक्य आहे आम्हाला. तर तिथे त्यांचे 2 तट पडले. तिथून ते विभक्त झाले आणि मग सावरकरांचा ग्रुप म्हणून हा एक ग्रुप तयार झाला. बरं. सावरकरांकडनं प्रेरणा घेऊन सावरकरांच्या मार्गदर्शनाने हा ग्रुप तयार झाला. म्हणजे अभिनव भारत या नावाखाली राष्ट्रभक्त समूह आणि मग पुढे तो अभिनव भारत झाला. त्याच्यात पण या पुस्तकात त्याचा इतिहास आहे सगळा. तर तो ग्रुप तयार झाल्यानंतर मग त्यांच्या गुप्त मिटिंगा, निरोप पाठवणं, भेटणं, अगदी गुच्छ, म्हणजे कोणाला काही संशय सुद्धा येत नव्हता. अभिनव भारत मंदिर हे ठिकाण असं यांनी निवडलं होतं की इंग्रजांना त्या गल्ली बोळातून जायला सुद्धा सापडणार नाही, इतकं ते डीपमध्ये होतं. बरं. तिथपर्यंत येऊ शकणार नाही. एवढं करून नाशिकच्या घरांची रचना अशी होती की एका घरात जर काही झालं तर त्याला एक दुसरी शेजारच्या घराला एक चौकट असायची, दरवाजा असायचा. आपत्काल झाला, लग्नकार्य असलं तर ते दरवाजा उघडला की इकडून तिकडे लोक ये जा करू शकत होते. असे त्या वाड्याला पण रचना होती. त्यावेळेस त्यांनी असं जर इंग्रज आल्याची काही खबर मिळाली तर ती कडी उघडून या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात फरार पसार होऊ शकत होते. म्हणजे इंग्रजांना ते सापडत नव्हते. अशा पद्धतीने तिथे कार्य चालू होतं. अच्छा. बरं. आणि हे सगळं सुरू असताना म्हणजे ते बैठका वगैरे व्हायच्या, तर ते कसं एकमेकांना निरोप द्यायचे, कारण एवढं असं निश्चित मला नाही सांगतात, पण सांकेतिक भाषेमध्ये त्यांच्या काहीतरी निरोप असायचे. आमच्या ठिकाणी अमुक एक ठिकाण तर नक्की ठरलेलंच होतं, फक्त संध्याकाळी 7 वाजता. अच्छा. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे अंधारात, म्हणजे कोणाला कळू नये प्रकाशात. हो. बरं. त्यावेळेस नाशिकची वस्ती म्हणजे ग्रामपालिकेसारखी होती, त्यामुळे छोट्या लाईट वगैरे गल्ली मुळात असायचे. एवढा अंधारात कोणी लोक सुद्धा फिरत नव्हते. बरोबर. म्हणजे एकदा अंधार पडला की जो तो ज्याच्या त्याच्या घरात. आणि तो फार म्हणजे जवळजवळ 100 आता 1900च्या काळातला तो पूर्ण आहे, म्हणजे 100-120 वर्षांपूर्वीचा काळ तो. तर अशी सगळी म्हणजे डेव्हलप नाशिक नव्हतं, ग्रामीण भागासारखं होतं, त्यामुळे काही डाऊट बीट याचं कारणच नव्हतं. हो. आणि या सगळ्यामध्ये एक मोठी घटना घडली, ज्याचे पडसाद भरपूर मोठे उमटले, ते म्हणजे जॅक्सन वध. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन, त्याचा वध कान्हेरींनी केला आणि त्यामध्ये दामोदरांना सुद्धा म्हणजे बरेच क्रांतिकारक त्याच्यामध्ये अडकले गेले. नाशिक कट म्हणून त्याला म्हटलं जायचं. त्यामध्ये स्वतः सावरकर असतील किंवा वामन जोशी असतील, बाबाराव असतील, या सगळ्यांना अटक झाली. त्याच्यामध्ये अजून हरिशंकर आंबेकर म्हणून एक व्यक्ती होती. अच्छा. त्या आमच्या मधल्या होळी भागातच राहणार होतं. त्या व्यक्तीचं पण कार्य होतं. दुसरी व्यक्ती विष्णू शास्त्री केळकर, कापड गल्ले, त्यांचं वैद्य म्हणून ते प्रसिद्ध होते, नाडी परीक्षा तज्ज्ञ होते ते होते. त्याच्यानंतर कृप महाबळ म्हणून आपल्या नाशिकमध्ये हुंडेवाल्यांमध्ये राहत होते, ते शिक्षकी पेशाचे होते, ते पण या कटात होते. एक विनायक आबा गायदानी म्हणून एक व्यक्ती होते, ते उंध्या चौकातच ते राहत होते, त्यांचा पण याचा सहभाग होता. याच्यामध्ये शिक्षा झालेले लोक, विष्णूशास्त्री केळकरांना 3 महिन्याची सजा झाली. आमचे आजोबाचे दामोदर महादेव चंद्राद्रे यांना 5 वर्षाची शिक्षा झाली सिंध पंजाबमध्ये. अच्छा. म्हणजे आता पाकिस्तानमध्ये. त्याच्यानंतर गायदानी जे सांगितले त्यांच्यावर गुन्हा साबित झाला नाही. आणि हे जे आंबेकर होते
हो. यांच्यावर गुन्हा साबित होऊ शकत होता, पण त्यांना पकड वॉरंट निघालं असं समजल्याबरोबर त्यांनी घरात फक्त कल्पना दिली, मी बेपत्ता होतोय, माझा तपास कुठे करू नका, माझं काही सांगू नका. अच्छा. असं म्हणून त्या माणसाने घर सोडलं. दिंडोरी तालुक्यात वरखेडा म्हणून एक गाव आहे. अच्छा. वरखेडा गावाच्या जवळ करंजी म्हणून दत्ताचं स्थान आहे. अच्छा. तर हे आंबेडकर मंडळी सगळे तिथले राहणार आहे. बरं. तर ते तिथे गेले. तिथे जे महाराज होते दत्त मंदिराचे पुजारी, त्यांच्या हळूच कानात सांगितलं की मी इथे काही वर्ष राहणार आहे, काही दिवस राहणार आहे, मी इथे आहे हे कोणाला सांगायचं नाही. अच्छा. त्याप्रमाणे त्या माणसांनी पण सहकार्य केलं. यांनी सगळे कपडे लत्ते ठेवून दिले आणि फक्त लंगोटी लावली आणि दाढी जाटा वाढवायला सुरुवात केली. अच्छा. आणि संपूर्ण अंगाला राख फासली. म्हणजे वेषांतर करून, साधू, इन शॉर्ट म्हणायचं ते वेषांतर. साधू म्हणा, महंत म्हणा, अशा दृष्टीने त्यांनी तिथे बैठक दिली आणि खाणं पिणं फलाहार केला. अच्छा. म्हणजे कोण काय कशातून देईल भरोसा नाही अशा दृष्टीने त्यांनी फलाहार केला. आणि ते पण सूर्योपासक होते. त्यांचे पण सूर्यनमस्कार हजाराचा त्यांचा हे होता. रोज 1000 सूर्यनमस्कार घालायचे. शरीर गोटीबंद होतं. अशा पद्धतीने ते तिथे राहिले. इंग्रज लोकांना त्यांचा तपास लागला नाही. आणि शेवटी त्यांनी ती फाईल क्लोज केली, बंद करून टाकली. त्यानंतर काही दिवसांनी ते नाशिकला. बरोबर. आणि दामोदरांविषयी तुम्ही म्हणालात की ते सिंध प्रांतात होते, म्हणजे आता पाकिस्तानात आहे, आणि ते 5 वर्ष तिकडे होते. तर अर्थातच या कटामध्ये जे सामील होते त्यांना फार कठोर शिक्षा झाली होती, सश्रम शिक्षा झाली होती. दामोदरांची शिक्षेविषयी काही अशी माहिती आपल्याला मिळते का पुढे? त्यांच्या आता इंग्रजांच्या लोकांच्या पद्धतीने त्यांनी कशी शिक्षा दिली ते काही कधी विषय म्हणजे खाण्यामध्ये किंवा हो, खाण्यामध्ये ते सांगायचे की आमच्या जे जेवण द्यायचे त्याच्यामध्ये लोह कण असायचे. अरे बापरे. तर त्या पिरियडमध्ये त्यावेळच्या जेलमध्ये जे यांचे 8-10 लोक काही असतील आपले भारतीय, तर त्यांनी तक्रार करायची ठरवलं की आम्हाला जेवण चांगलं द्या, याच्यात मध्ये असं असतं म्हणून. तर त्या लोकांनी प्रत्येक काही त्याला म्हणायला गेले की बर्गमध्ये सोडला असेल तेव्हा की असा साहेब आपल्याला जेवण चांगलं देत नाही, तर आम्ही तक्रार करणार, तुम्ही आम्हाला संमती द्या म्हणून. बरोबर. आमच्या आजोबाने सांगितलं अन्न हे परब्रह्म आहे, नावं ठेवायचे नाही, ते जे देतील तेच ग्रहण करायचं, त्यामुळे या गोष्टीला मी संमती देणार नाही. अच्छा. त्या लोकांनी दिली तक्रार, पण काही सुधारणा झाली नाही. त्यांनी एकदम म्हणजे खालच्या दर्जाचंच अन्न ते देत असत. त्याच्यात त्यांनी तिथे शिक्षा भोगली आणि ते सहन केलं. अच्छा. आणि मग त्यांना म्हणजे त्यांचं मन वळवण्यासाठी किंवा त्यांना साक्षीचं म्हणजे माफीचे साक्षीदार वगैरे बनवण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी सांगितलं मी काही बोलणार नाही. अच्छा. बरं. म्हणजे तेवढ्या ग्रुपमध्ये कोणी साक्षीचा माफीवाद झाला नाही. तो एकच फक्त कोण गणवैद्य म्हणून जो होता. अच्छा. ते पकडला गेल्यामुळे त्यांनी थोडीफार साक्ष दिली, त्यामुळे हे लोक पकडले गेले. अच्छा. रेल्वे स्टेशन, नाशिकच्या रेल्वे स्टेशनवर ते 2 जण बसले होते. तेव्हा गर्दी नसायची काही. तर त्या स्टेशनवर इंग्रज लोकांना संशय आला, 2 पोरं का बरं घाबरलेले दिसतात म्हणून त्यांना विचारलं. त्यांनी दमदाटी केल्यानंतर सांगितलं पटकन आम्ही काय कुठून आलो काय आलो ते. मग त्या ह्याच्यातून इंग्रजांना तो क्लू लागला सगळा. बरोबर. पण बाकीची क्रांतिकारक मंडळी हे मनाने आणि शरीराने दोन्हीने एकदम बळकट असल्यामुळे, कारण अभिनव भारतची शपथच ती होती ना की बुद्धिमत्ता म्हणजे अभ्यास प्रत्येक गोष्टीचा आणि शरीरयष्टी हे कमवणं. ती शपथ त्यांची घेण्याची पद्धत अशी होती की कंदील पेटलेला असताना काचलेला तापलेल्या काचेला दोन्ही हात लावून शपथ घ्यायची की मी या कार्यामध्ये उतरत आहे, माझ्या जीवाचं काही जरी झालं तरी मी कोणाला काहीही सांगणार नाही, ही शपथ. म्हणजे केवढं, म्हणजे पुढे आपले काय हाल होतील ते होतील, पण आत्ताच ते हाल भोगण्यासाठी म्हणजे ती माणसं तेवढी सशक्त होती मनाने आणि शरीराने. हे दोन्ही महत्वाचे निश्चितच. आणि अनंत कन्हेरीची पण परीक्षा त्याच पद्धतीने घेतली होती. हो, बाबारावांनी ती घेतली होती ना काहीतरी. हो बरोबर. जॅक्सन की कोण जॅक्सन वध करणार, हा विडा कोण उचलणार असं या शब्दात म्हटलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही नाशिककरांनी एवढा उशीर का केला, लवकर करा, तुम्ही लवकर केला पाहिजे. ते म्हणे अजून तो असा आमच्या कह्यात येत नाही. हो.
तर त्याच पिरियडमध्ये त्याची बदली झाली, अच्छा. पुन्हा त्यांच्या देशात पाठवायचं चाललं. हो. म्हणून त्यांना निरोप देण्यासाठी म्हणून मग हा शारदा नाटकाचा कार्यक्रम हो, बालगंधर्वांचं नाटक विजयानंद थिएटरमध्ये हो. तो कार्यक्रम ठरवला होता. तो या क्रांतिकारांचा काही संबंध नाही त्याशी, पण योगायोगाने त्या याच्यात संधी साधायची असं ठरलं की तो तिकडे गेला तर परत येणार नाही आणि सापडणार नाही. मग त्या गाण्याचं त्याला आमंत्रण पण दिलं त्या नाटकाचं. हो. नाटकाचा तो त्या याच्या सहित आला. एवढंच की नाटक सुरू झाल्यानंतर काही वेळाने आला. हो. तर अनंत कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे देशपांडे, हो. या तिघांजवळ शस्त्र देऊन ठेवलं होतं. हो. सावरकरांनी पाठवलं, लंडनवरून त्यांनी पाठवलं होतं ते. हो. तिघांजवळ शस्त्र देऊन ठेवलं. तिघांच्या जवळ पॉयझनचा पुडी ठेवली होती, अच्छा. विष. हा. काम झालं पुरं की तुम्ही तुमचं संपवून घ्यायचं, पकडा अरे बापरे. आपण जिवंत हा, म्हणजे मग इतरांच्या हा. कामामध्ये अडथळे नको असं. आणि आणि त्या मुलाने ती तयारी ठेवली होती. आणि त्यांनी पहिलं सांगितलं कान्हेरे पहिला प्रयोग करेल, तो फेल गेला तर कर्व्यांनी करायचं, कर्वे फेल गेलं तर देशपांडे. देशपांडेंनी करायचं. पण त्या पहिल्याच प्रयत्नात यांनी अगदी प्रवेशद्वाराजवळच खुर्ची पकडलेली होती. कलेक्टर उशिराने आला. आल्या त्याच्या कान्हेरे गोळी झाडूनच ती लागल्यानंतर हा कान्हेरे पळून गेला नाही. मग त्याच्या खिशातली पुडी काढताना त्याला कोणीतरी, भारतीय पोलीस होता तो, पण इंग्रजांचा पोलीस होता, ती पुडी काढून ते अशी तोंडात टाकणार, तेवढा त्याच्या हातावर फटका मारला, त्यामुळे ती पडली. हो. पडल्यानंतर मग याला पकडलं, बेडे घालून नाही. आणि हा प्रसंग घडल्याबरोबर त्या थिएटरमधून देशपांडे नावाची व्यक्ती बाहेर पडली. अच्छा. कारण घडल्याबरोबर त्यांनी दार वगैरे बंद करायला सुरुवात केली थिएटरवाल्यांनी. तिथून ते देशपांडे बाहेर पडले. अंधाराचाच होता, काही फार लाईटिंग वगैरे नव्हते, पण आल्या पहिले त्यांनी आमच्या आजोबांना म्हणजे दामोदर महादेव चंद्रताई यांना खबर दिली की काम यशस्वी झालं. अच्छा. बरं. हे खबर मिळाल्याबरोबर आमच्या आजोबांनी पुढच्या गोष्टीचा विचार केला की आता याच्या पुढे काय करायचं, कारण आता ही चौकशी होणार. हो. मग रातोरात त्यांनी जिथे बॉम्ब बनवण्याचा कारखाना होता, बाळकृष्ण शुक्ल यांचा तो वाडा होता, याचा उल्लेख आहे या पुस्तकात. अच्छा. त्या वाड्यात ते गेले, बरोबर 1-2 लोक पुढे घेतले, त्या वाड्यात गेले. तिथे त्यांनी सगळं डॉक्युमेंट लिहिलेलं, सावरकरांनी पाठवलेलं सगळं एका पातेल्यात जाळून टाकलं. अच्छा. ऍसिडच्या म्हणजे काही पुरावा राहू नये, इंग्रजांच्या हाती काही लावू नये. ऍसिडच्या बाटल्या त्या पातेल्यात ठेवल्या. अच्छा. आणि रात्री 12च्या पुढे स्मशानभूमीत गेले. गोदावरी त्यावेळेस पाणी वाहत होतं गोदावरीचं. त्यांनी ते ऍसिडच्या बाटल्या सगळ्या पाण्यात ओतून दिल्या. हो. आणि बाटल्या असं लांब कुठेतरी फेकून दिले असेल. आणि ते जे कागदपत्र जाळले होते त्याचा पण सगळा चुराचारा करून त्याच्यात पाणी घालून ते पाणी वाहून दिलं आणि पुन्हा घरी येऊन बसले. तर हाच तुम्ही जे मुद्दा मांडला ना बॉम्बचा, तर हे बॉम्बचा कारखाना या तरुण मंडळीने चालू केला. ती बॉम्ब जी प्रक्रिया होती ही तीच प्रक्रिया ना जी बापटांनी पाठवली होती, म्हणजे बापटांनी करून सगळं सावरकर यांनी तिकडनं इकडे पाठवलेले ते कागदच यांच्याकडे मिळाले. त्याच्याप्रमाणे यांनी आणि त्याच्यामध्ये तपास केला, हे कुठे मिळतं काय मिळतं. त्याप्रमाणे यांना मुंबईला माहितगार लोकांनी ऍसिड वगैरे कुठे मिळतं काय होतं याच्यात मुंबईचे पत्ते दिले. त्याप्रमाणे या लोकांनी मुंबईला जाऊन ते साहित्य गोळा केलं आणि बॉम्ब बनवण्याचा प्रयोग केला. पण बॉम्बचा आवश्यकता भासलीच नाही त्याच्यामध्ये. पण खरं तर तो फार मोठं हे होतं. बॉम्ब या देशात पारतंत्र्य असून, इंग्रजांचा एवढा वचक असून सुद्धा लंडनवरून सेनापती बापट म्हणजे पांडुरंग महादेव बापट, स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर अनेक क्रांतिकारकांच्या पाठिंब्याने ते इथे येते काय, त्याचा प्रयोग पहिला सिंहगडावर होतो काय टिळकांच्या समक्ष, आणि त्यानंतर हे सगळं वाटलं जातं. हा खूप म्हणजे धाडसी एक निर्णय होता सगळ्यांचा. असं आहे. म्हणजे आपल्याला ऐकून भीती वाटते. पण त्या मंडळीने तेव्हा ते केलं आणि कसं केलं असेल ते खरंच म्हणजे कल्पनातीत आहे. आता आपण त्यांच्या क्रांतिकार्याविषयी बोलत होतो, म्हणजे जॅक्सन वध आणि हे सगळं झालं. त्यांना कारावास झाला 5 वर्षाचा. आणि यालाच धरून पुढे त्यांनी एक
साप्ताहिकही सुरू केलं, लोकसत्ता. तर ते काय म्हणजे कसं होतं ते? उद्देश हाच होता की स्वातंत्र्य व्हावं, इंग्रजीतून जावे. त्या उद्देशाने त्यांनी त्यांच्याबरोबर अनेक 4 लोक होते अजून. त्यातलेच एक केळकर होते, आंबेकर होते, हो. गायधनी होते, अजून आमच्या आजोबा तर होते, अजून एक नाव काही मला आठवत नाही, माहीत नाही. अशा लोकांनी 500-500 रुपये काढून मशीन आणलं, प्रिंटिंग मशीन. हां, प्रिंटिंग मशीन. दिल्ली दरवाजामध्ये केळकरांचा वाडा आहे स्वतंत्र, अजूनही आहे तो. अच्छा. तिथे तो लोकसत्ता प्रेस काढला. प्रेसचं नाव आहे लोकसत्ताच. आणि तिथे त्यांनी याच्यावर क्रांतिकारांच्या दृष्टीने किंवा भारताच्या चांगल्या याच्यासाठी त्यांनी तो लोकसत्ता म्हणून पेपर काढला छोटासा. मग तो पेपर हळूहळू गुपचूप सर्क्युलेट करायचे ते. असं हे त्यांचं. पण म्हणजे जनजागृती व्हावी, जनजागृती म्हणजे जसा केसरी, मराठा क्रांतीच्या दृष्टीने किंवा संदेश, हे सगळे तेव्हाचे अच्युतराव कोल्हटकरांचे. नाशिकचा लोकसत्ता पहिला निघाला, मुंबईचा लोकसत्ता काही दिवसानंतर. म्हणजे तो आता जो लोकसत्ता त्याच्याशी याचा काय संबंध? हा पहिलाच लोकसत्ता होता. आणि याचे साईज लहान होती, आताचे पेपर मोठे येतात. हा, बरं. म्हणजे एक लहान काही पानांचे. हा, लोकांना सूचना पान 2 किंवा 3 पानांचा. अच्छा. म्हणजे सद्यस्थिती, राजकीय स्थिती देशाची, याच्यावर लोकांना पुढे आपल्याला काय करायचं आहे. बरोबर आहे. कोणाच्या काही सूचना, काही आयडिया असल्या तर त्या घेण्यासाठी म्हणून तो पेपरचा विचार देवाणघेवाण होत होती. पण तो ठराविक लोकांपर्यंत, खूप पब्लिश नव्हता तो. अच्छा. या क्रांतिकाराच्या जनता इंटरेस्ट आहे अशा लोकांशी तो संपर्क झाला. बरं. म्हणजे उगाच कोणाच्या तरी हातात जाऊन ते या कार्यात अडथळे येऊ नये म्हणून ज्यांना फक्त इंटरेस्ट आहे त्यांच्यापर्यंत तो पोहोचत होता. अप्पा, या क्रांतिकार्यामध्ये ते होतेच आणि एकदम म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये होते, फक्त लांब राहून ते बघत नव्हते, स्वतः त्याच्यामध्ये काम करत होते. हे करत असताना अजून एक बाजू त्यांची अशी तुम्ही मला सांगितली होती की त्यांनी राजकीय दृष्ट्या सुद्धा, म्हणजे राजकारणात पडून सुद्धा काम केलं. तर ते काम म्हणजे म्युन्सिपल काउन्सिलर जे होते, तर ते कसं, म्हणजे काय त्याविषयी सांगू शकता? त्यावेळेस काय वस्ती ब्राह्मणांची नाशिकमध्ये खूप होती. अच्छा. म्हणजे त्यावेळच्या मानाने. त्यामुळे ब्राह्मण बहुमत भरपूर होतं. मग आता कोणीतरी नगरसेवक म्हणून उभं राहिलाच पाहिजे म्हणून त्यांनी आपले प्रयत्न केला. यांचे जनसंपर्क पण खूप चांगला होता. अच्छा. म्हणजे लोक यांच्याकडे सल्लामसलत घ्यायला यायचे, वादविवाद असला तर घ्यायला यायचे, घरातल्या वाटण्या असल्या तर यांना किंवा यांच्यासारख्या वयस्कर लोकांना बोलून आपापसात वाटण्या होत होत्या. अशा प्रकारचे हे यांचं काम होतं. त्यामुळे लोकांमध्ये हे जरा हवेसे वाटणारे होते. हे इलेक्शनला उभे राहिले आणि चांगल्या मताने निवडून आले. बरोबर. आणि ते मला वाटतं 2दा होते ना? 2दा. हो. म्हणजे लोकांचा तेवढा विश्वास होता आणि त्यांचं चारित्र्य आणि त्यांचं कामाची पद्धत तेवढी लोकांना पटत होती, म्हणूनच ते एवढं 2दा तरी. आणि त्यांनी घालून दिलेले संस्कार, म्हणजे त्यावेळेस त्यांनी कोणाकडनं हे 1 रुपया कामाबद्दल घेतलेला नाही. अच्छा. त्यावेळेचे 4 आठाणे असेल त्याला सुद्धा ते कधी मिंडे राहिले नाही कोणाचे. आणि ते संस्कार त्यांनी पुढच्या पिढ्यांना पण दिलेले. तर आजपर्यंत आम्ही पण कुठलंही चांगलं काम करत असताना फलाची अपेक्षा ठेवत नाही. आपल्या शब्दाने जर एखाद्याचं काम होत असेल तर आम्ही ते करत येईल. नक्की. बरोबर आहे. तर हे त्यांचं राष्ट्राविषयीचं काम म्हणजे क्रांतिकार्य आणि हे थोडं राजकारणात पडून. या व्यतिरिक्त त्यांनी रेणुका वाचनालय सुरुवात केली त्याची. रेणुका वाचनालय म्हटलं की हल्ली लोकांना गोष्टीचे पुस्तकं किंवा इतर काही गोष्टी ते वाचनालय होतात. पण त्यावेळेचे वाचनालय म्हणजे मोठे मोठे धर्मग्रंथ, पोथ्या, निर्णय घेण्याच्या पोथ्या, पुस्तकं, लोकांना या बाबतीचं ज्ञान मिळावं बरोबर अशा दृष्टीने, किंवा एखाद्याला एखादी विद्या शिकायची मंत्राची तर त्याला इथून पोथी घेऊन म्हणता यावी अशा दृष्टीने त्यांनी ते वाचनालय सुरू केलं होतं. बरोबर आहे. त्यांचा उद्देश जो होता तो पुष्कळसा सफल झाल्यानंतर त्यांचा व्याप वाढत गेला. मग त्यांनी ते रेणुका वाचनालय सगळ्या पोथ्या भद्रकाली मंदिरात दिल्या होत्या. बरं. म्हणजे कसं की आपलं धर्माचं किंवा आपल्याकडचं ज्ञान हे सर्वसामान्यांपर्यंत पोचावं. म्हणजे जसं अनेकांनी प्रयत्न केला, ही विद्या आपली कुठे तुटू नये किंवा कुठे थांबून राहू नये, खंड पडू नये म्हणून त्यांनी
ती विद्येचा हा प्रसार केला. बरोबर. एवढंच काय, पण आपल्या नाशिकमधली अशी प्रथा होती की वेद शिकण्यासाठी हो. घरोघरी विद्वान ब्राह्मण होते, तर त्यांच्या घरी 4-4, 5-5 विद्यार्थी वेद शिकायला सुद्धा यायचे. येत असत. मग पोथीचं काम आणलं तर ही पोथी घेऊन जा, तुझं काम कर, मला परत आणून दे वाचनात. अशा बरोबर. पद्धतीची लायब्ररी होती. बरोबर. आणि मग त्यांनी विज्ञान प्रेस सुद्धा त्यांचं होतं. मग पुढे यांचं कौटुंबिक प्रपंच वाढायला लागला. हो. यांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा ते आमचे 1 नंबरचे काका 6 महिन्याचे होते. अच्छा. आता आमच्या पणजी आजी यांनी त्या 6 महिन्याच्या पोराला आणि त्यांच्या म्हणजे आईला संपूर्ण जबाबदारीने पालन पोषण केलं. हो. यांनी लोकांकडे कामं केली, स्वयंपाकाची कामं, बरं. आणि असं करून त्यांनी 5 वर्ष त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह चालवला. त्यानंतर ते जेलमधून सुटल्यानंतर मग हे नैसर्गिक आहे, आल्यानंतर मग प्रपंच वाढत चालला. 2 नंबरचे काका, 3 नंबरचे काका, 4 नंबरचे काका, 5 नंबरचे काका, 2 आत्या, हा प्रपंच वाढत गेला. मग पहिले 2-3 मुलं झाल्यानंतर त्यांनी मग पाहिलं लोकसत्ता जो काढला होता तो त्यांचा कार्य सफल झाल्यानंतर त्यांनी भागीदारी बंद तोडून टाकली. मग प्रत्येकाचे 500-500 रुपये, मग कोणा ज्याला पाहिजे त्याने प्रेस ठेवून घ्या, बाकींना पैसे द्या, असा निर्णय दिला. तर त्या ह्याच्यात आमच्या आजोबांनी पैसे घेतले होते. विष्णू शास्त्री केळकरांनी प्रेस ठेवून घेतला होता, आंबेकरांनी पैसे घेतले, बाकीच्या भागीदार लोकांनी पैसे घेतले. मग त्यामुळे त्यांना प्रेस लाईन मधलं आमच्या आजोबाला ज्ञान होतं. मग आता ह्या मुलांना काय उद्योग द्यायचा, शाळा तर शिकवत होते, पण मग नाही काय तर मग आपण घरी प्रेस काढू, म्हणून तो विज्ञान प्रेस त्यांनी घरी सुरू केला. मग त्यामध्ये मग हे दोन्ही मुलं मदत करायचे, शिकून घेतले, कामं करायचे सगळे. असं करता करता प्रेस वाढत गेला आणि त्याच्यावर मग त्यांचा प्रपंच चांगला चालू लागला. मग हळूहळू त्यांनी ग्रामकी भिक्षुकी पण कमी केली. देवळाली गावाचं आमचं सगळं आता आम्ही सोडून दिलो, काय तिथे नाही. बरोबर आहे. आणि मग त्यांनी पुढे एक मासिक सुरू केलं, याज्ञवल्क्य मासिक होतं. तर मग त्याच्यामधून पण म्हणजे हे देणं, म्हणजे लोकांना शिक्षण देणं धर्माचं किंवा आपल्या याचं. धर्माचं शिक्षण नाही, समाजात काय चाललंय. अच्छा. बरं. ब्राह्मण समाजाने काय करावं, काय करू नये, किंवा कोण काय शिकलाय, कोण परदेशात गेलाय, कोणाचं निधन झालंय, अशा पद्धतीची माहिती सगळी रेकॉर्ड ठेवण्यासाठी माहिती देत होते. त्याचे त्या टायमाला 500 लोक सभासद. अच्छा. त्यावेळी वर्गणी होती वर्षाची 2.5 रुपये. 2.5 रुपयामध्ये वर्षभर त्यांना याज्ञवल्क्य अंक देत होते. 12 ते 15 पानाचा अंक असायचा. अच्छा. आणि याज्ञवल्क्य ऋषींचं चित्र, फोटो वगैरे असं त्याच्यावर असायचं. तो त्यांनी बरेच वर्ष ते काम केलं. दर अंकाला आर्थिक तोषी त्यांना पडत होती, ती पण त्यांनी सहन केली, त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांनी पण अनेक वर्ष तो चालू ठेवला. मग तो चालवल्यानंतर मग सत्काराचा हा जो अंक आहे तुमच्या समोर, तो त्याच वेळेस छापलेला आहे, त्यांच्या सत्काराच्या वेळेस. बरं. हा विशेष अंक त्यांनी त्यावेळेला छापला होता. म्हणजे जरी आणि मग हे काम सगळं झालं, त्यांचा सत्कार वगैरे झाल्यानंतर मग त्यांनी मध्यवर्ती मंडळ पुणा म्हणून त्यांना कळवलं की मी आता मासिक काढण्याच्या याच्यात नाहीये, कारण नुकसान सुद्धा काहीतरी मर्यादा असतात. मी अनेक वर्षात त्याची म्हणजे नुकसान करून मी हे काढत होतो, आता माझ्याकडनं मी बंद करणार. पुण्याच्या लोकांनी पण सांगितलं ठीक आहे तुम्ही बंद करा. मग आम्ही बंद केल्यानंतर काही महिन्यांनी पुण्याला ज्ञानेश्वर मासिक निघायला सुरुवात झाली. ते त्यामुळे झालेले. आपलं बंद झालं तर त्यांनी सुरू केली. आणि तसंच या अनुषंगाने एक प्रश्न असा आहे की एक मोठा मान म्हणजे तसं पाहायला गेलं तर दामोंडांच्या निमित्ताने तुमच्या घराण्याला मिळाला, कारण त्यांना एक मोठी पदवी एका मोठ्या व्यक्तीकडून, म्हणजे पदवीचं मी नाव घेत नाही, तुम्हीच ते पदवीचं नाव घ्या, आणि कोणी दिली हे तुम्ही सांगा. धर्मभूषण म्हणून त्यांना पदवी दिली होती. ते शंकराचार्य, शंकेश्वर करवीर पीठाचे शंकराचार्य सच्चिदानंद विद्याशंकर भारती वाडीकर, अच्छा, यांच्या हस्ते त्यांना मिळाला. आणि या मासिकात सुद्धा म्हणजे या विशेष अंकात सुद्धा त्यांचा आशीर्वाद म्हणून लेख आहे. शंकराचार्य. आणि अजून पण मला वाटते काही जणांचे लेख आहेत, बरेच लोकांचे आशीर्वाद पण लेख आहेत. शारदा पीठाच्या पण शंकराचार्यांचं दिलं आहे याच्यामध्ये.
म्हणजे डॉक्टर कुर्तकोटी म्हणजे हे सुद्धा सत्काराला हजर असेल असा माझा अंदाज चालतो. असू शकतो. मी त्यावेळेस असेल 6-7 वर्षाचा असेल. अच्छा, मग तेव्हा पण म्हणजे तुम्ही हा कार्यक्रम पाहिलेला आहे? हो, आम्हाला कडेवर नेलेलं आहे वडिलांनी, काकांनी. म्हणजे बऱ्याच मोठ्या मला दिसतंय इकडे सशस्त्र राज्यक्रांतीचे प्रयत्न, अरे म्हणजे त्यांचं एक चरित्रही याच्यामध्ये आहे काही प्रमाणात. म्हणजे त्यांचा सत्कार आणि या सत्कारानिमित्त त्यांना आपल्या ब्राह्मण समाजाने काहीतरी 1100 रुपये थैले दिले होते. अच्छा. तर त्यांनी त्या 1100 रुपयात अजून 1000 रुपये भर घालून तीच रक्कम पुन्हा ब्राह्मण समाजाला, आपला शुक्ल यजुर्वेद माध्यम ब्राह्मण संस्थेला देणगी म्हणून दिली त्याच्यामध्ये. बरं, तर असा हा विशेष अंक. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी देशाटन केलं, म्हणजे बरेच यात्राही केल्या. म्हणजे 3 यात्रांचा एक उल्लेख मला तुम्ही सांगितला होता. एक म्हणजे काशी यात्रा, एक हिमालय यात्रा आणि एक पशुपतीनाथ म्हणजे नेपाळ, बरोबर, ती यात्रा. मग त्यांना यात्रांची वगैरे अशी आवड होती. पण आणि हे उतरत्या वयात त्यांनी केलंय का? यात्रा कसं पूर्वीची ती पद्धत होते, एकदा वृद्धाश्रमात गेलात तुम्ही की यात्रा मात्र करा, काशी यात्रा, देवदर्शन करा. त्यावेळेचा प्राघात होता. त्या आता सवय म्हणजे वानप्रस्थ आश्रम मध्ये ते 4 आपण हे केले. आता सगळ्या सोयी निघाल्या, तेव्हा पायी यात्रा होते. यांची संपूर्ण हिमालय यात्रा पायी झालेली आहे. अच्छा, बरं. हे यांच्यावर आमची आजी आणि हे शंकराचार्य म्हणून होते ते, आणि त्यांचे भक्तगण म्हणून काहीतरी 15 लोक, असे 15 लोकांची यात्रा झाली. साधारण 22-53 साल असा होते. यात्रेला निघाले, इथून दिल्लीला गेले, दिल्लीहून त्यांची पायी यात्रा सुरू झाली जोशी मठापासून. अच्छा. त्यावेळेस टपालची सोय नव्हती. त्यांनी सगळ्या घरी कल्पना दिली, मग आमचं पत्र उत्तर काही येणार नाही तुम्हाला. अच्छा. 6 महिन्याची यात्रा आहे, जगले वाचले आले, नाहीतर तिथेच आमचं काय जे असेल ते होईल, कोणीही आमची काळजी करू नका. मुलांना सगळ्यांना सांगितलं. तर लग्नकार्य मुलांचे सगळे झाले. ठीक आहे, मग आता नाहीच. मात्र मग आमचे हे जे दिल्लीला पैलवान काका होते ते त्यांच्या बरोबर यात्रेला होते. अच्छा. तर त्यांच्या यात्रेची सोय, सगळी व्यवस्था यांनी थोडी पुढे जाऊन करायची. पण 6 महिने यांची पायी यात्रा झाली, रोज 20 मैल चालायचे. बरं. आमचे आजी पण, आजोबा पण, हे शंकराचार्य पण आणि त्यांच्यावर असलेले भक्तगण पण. अच्छा. अशी 20 मैल रोजची यात्रा करून त्यांनी 6 महिन्यात हिमालय प्रदेशाला, काय गंगोत्री जमुनोत्री वगैरे त्याच्या सगळ्या ठिकाणं पाहून सुखरूप नाशिकला आले. बरं. आणि त्यांनी पशुपतीनाथाची पण यात्रा केली. तिच्याबद्दल बरं. म्हणजे पण या 3 यात्रा त्यांनी वेगवेगळ्या केल्या. म्हणजे पहिला काशी करून आले, मग हिमालय करून आले, आणि म्हणजे एकत्र नाही, वेगवेगळ्या. हिमालय त्यांची शेवटची यात्रा. अच्छा, हिमालय शेवटची यात्रा त्याच्या आधीची. बरं. म्हणजे असा हा पूर्ण त्यांच्या जीवनपट आहे. म्हणजे एक भिक्षुकीचं घराणं, म्हणजे ज्यांना क्रांतिकार्याचा किंवा राष्ट्र हा विषय त्यांच्या घरात नव्हता, पण त्यांनी त्याच्यामध्ये परिस्थिती पाहून देशाची, की देशाला आमची गरज आहे म्हणून त्याच्यात उडी घेतली, त्याच्यात योग्य ते कार्यही केलं. म्हणजे फक्त लांब राहून न बघता किंवा सल्ले न देता त्याच्यात उडी घेऊन त्याने काम केलं. पुढे राजकारणात पुढे होऊन, म्हणजे समाजासाठी राजकारणाचा स्वीकार करून त्याने तेही काम केलं. आणि हे सगळं करून आपला धर्म किंवा आपला समाज जागृत राहावा आणि आपण म्हणू अपडेटेड राहावं, त्यासाठी वाचनालय आणि ते मासिक वगैरे त्याने सुरुवात केली. आणि ह्या सगळ्यांचा म्हणजे आपण म्हणू एक मोठा सत्कार म्हणजे शंकराचार्यांनी त्यांना दिलेली पदवी. यातली अजून एक आठवण मला आता आठवली म्हणून मी सांगतो तुम्हाला. 55-56 साल असेल ते बहुतेक. तर केंद्राकडले दिल्लीचे लोक यांना भेटायला आले होते. अच्छा. उद्देश काय, की तुम्ही देशासाठी हे कार्य केलंय तर सरकारतर्फे तुम्हाला काहीतरी कृतज्ञता म्हणून आम्ही तुम्हाला देणार आहोत. आम्ही सरकारतर्फे आलेलो आहोत, तर तुम्हाला आम्ही द्यायला आलेलो आहे. तर तुम्ही आम्हाला, आम्ही विचारतो त्या प्रश्नाची माहिती द्या, फॉर्म भरून द्या, आम्ही तुमचं हे केंद्राला पाठवून देऊ. परत आम्ही केंद्राकडनं चाललेलो. तर त्यामुळे तुम्ही काय द्याल आम्हाला, काय सांगता म्हणे. त्यामुळे सरकारने असं सांगितलं की त्यांना शेती लागली, शेती द्या, घर लागलं, घर द्या, मुलांना नोकरी लावायची असली तर ती पण माहिती द्या. यापैकी तुमचे एक काम आम्ही करू शकतो सरकारतर्फे.
त्यांनी त्या लोकांना सांगितलं आजोबांनी, मला 5 मुलं आहेत, हां. त्यामुळे ते पण उद्योगात आहेत, कमवते आहेत, त्यांची माझ्यावर जबाबदारी नाही. मी कृतकृत्य झालेलो आहे, माझं सगळं उत्तम आहे. मला 2 ठिकाणी शेती आहे, अच्छा. राहायला हे घर आहे, त्यामुळे मला तुमचं घर नको, शेती शेती पण नको, नको. मुलांना नोकरी पण नको, अच्छा. पेन्शन पण नको. बरं. म्हणे मग तुम्ही तसं आम्हाला लिहून द्या म्हणे. अच्छा. मग आजोबांनी सांगितलं तुम्ही लिहा, मीही सही करतो. त्यांनी त्याप्रमाणे त्यांचा जबाब म्हणून लिहून सगळं घेतलं. लिहून वाचून दाखवला आणि वाचवल्यावर त्यांनी ती सही सही केली त्यांच्या ह्याच्यावर. तिथे गेले आणि ह्या प्रसंगाला मी तिथे साक्षीदार होता होतो. तुम्ही? आठवतंय मला बालपणी की हा प्रसंग माझ्या ठिकाणी झालेला आहे. अच्छा. त्याचप्रमाणे दुसरा प्रसंग, कर्वे आणि देशपांडे यांच्या धर्मपत्नी हो. आजोबाला भेटायला आल्या होत्या. त्या आजोबा माझे जरा जर होते, दोन्ही पायाने ते पाय आकडल्यासारखे झाले होते. तर ते बेडवरच होते. आले बिचारे, बसले वरती. त्या दोघी आल्या, आमच्या आजोबा. त्याही प्रसंगाला मी तिथे होतो. अच्छा. तर पहिले समोर आल्यानंतर तिघही जण रडले, अरे बापरे. खूप रडले. म्हणजे पूर्वीच्या आठवणी आणि हो. सगळ्या गोष्टी. नाही, त्यांना त्यांच्या पतींची आठवणी आली. हो बरोबर. आणि ते यांना दोघं ते फासात- यांचे मित्रच ना, म्हणजे हां, त्यांचे नाही, पती म्हणजे ग्रुपात- यांचे मित्र. एकाच ग्रुपमधले ते. ग्रुपमधलेच तेच. ते रडले. त्यांच्याबरोबर आजोबांना पण खूप रडू आलं, पण मर्यादा ठेवून, कोणी कोणाच्या अंगावर पडून किंवा असं नाही. त्या अंतरुणाच्या बाहेर बसल्या त्या अशा, तिथे त्या बेडवर आजोबा बसलेले होते. रडले खूप. रडणं मोकळं झाल्यानंतर मग त्यांच्या सुखदुःखाच्या गप्पा गप्पा झाल्या. झाल्या. अच्छा. तो प्रसंग पण मला आठवतो, मी होतो तिथे. म्हणजे अतिशय हृदयस्पर्शी आठवण आहे. नाही, मी सांगतो ना, आता माझ्या डोळ्याला पाणी हो येतं. म्हणजे भावना जागृत होतात की काय माणसं होऊन गेली. काही लोकांना त्याची किंमत नाही. आता पुढे त्यांची काही फार ते गावाने किंवा असे कोणी फार कदर केली नाही त्यांच्या या पराक्रमाची. नाही, होईल, नक्कीच होईल. कारण आणि आपला तोच प्रयत्न आहे ना, आपण आपले प्रयत्न करत राहायचे. ह्या क्रांतिकारकांकडून आपण काय शिकतो, आणि आपण काय आपले प्रयत्न करून हे राहायचे. माझी एक शेवटची इच्छा सांगतोय की ह्या विषयावर कोणीही क्रांतिकारकांच्या वंशातले कोणीच इंटरेस्टेड नाही. बापरे. हां. पण मला जेवढं काही माहिती आहे, माझ्याजवळ काही समजतंय, माझ्याजवळ जे काही साहित्य आहे, तेवढं तरी मी प्रचार करून राहिलो. तेवढ्यासाठी मी पंतप्रधानांना पत्र पाठवलेलं आहे. अच्छा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवलेलं, रजिस्टर्ड पोस्टने. अच्छा. म्हणजे रेकॉर्ड होईल असंच. हो. पण अजून त्यांच्याकडे काही उत्तर आले प्रतिक्रिया आली नाही. आमदार बाईंनी पण हातच झटकले. त्या बोलले फक्त तुमच्या घराला बोर्ड पाटी लावून देईल. बोर्ड लावून दे, फ्लेक्स बोर्ड, अच्छा. की हे क्रांतिकारकाचं निवासस्थान आहे म्हणून. आहे. म्हणलं मला ते मान्य नाही, हा विषय त्याचा म्हणतो. अच्छा. तुम्ही या बाजूला क्रांतिकारक आहे तर तुमच्याकडे इथे होऊ द्या, की ह्या बरं सगळे याच परिसरात नाही, म्हणजे 10-15 मिनिटाच्या अंतरावर हे सगळी घर आहेत या लोकांची. हो. पण कोणी म्हणजे क्रांती तीर्थ आपण या क्षेत्राला म्हणू शकतो. नाही. आणि इथे खरंच व्हावं काहीतरी, हो. क्रांतिकारकांचा एखादा तरी हॉल म्हणा, काहीतरी व्हावं, ही जबरदस्त इच्छा आहे माझी. 2010 लोकसत्ताला एक लेख आला होता. अच्छा. व्यर्थ न हो बलिदान. हो. अच्छा. त्याच्यामध्ये या नाशिकच्या कटाची बरीचशी माहिती आहे. बरं. आणि कलेक्टरचं वध झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे काही पकडले, हो. यांना बेड्या बांधलेल्या असतानाचा फोटो सरकार वाड्यामध्ये घेतलेला होता. म्हणजे अच्छा. नाशिकला नाशिक सरकार वाडा सरकार तुम्हाला वाडा. माहिती असं हो. बोरपट्टीला, तिथे पूर्वी जेल होती. तर तिथे त्यांचा एक फोटो घेतलेला, त्या फोटोचा प्रिंट आणि हा लेख हा लोकसत्तेला आला होता. अच्छा. तो माझ्या वाचनात आल्यावर मी तो कट करून घेतला. कट केल्यावर त्याचं लॅमिनेशन करून घेतलं. अच्छा. आणि त्याच्या प्रति मी वाटल्या की लोकांना जरा कळावं. सोडून लोकांना या संबंधित लोक जे आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे पाठवलं. तर सहज मला लहर आली, म्हटलं आपण दादाला सावरकर दादांना पण पाठवून देऊ. हो. म्हणून मी एक प्रत आणि पत्र सावरकर दादांना पाठवलं. अच्छा. तर वराडकरांना मला पत्र आलं की हो. तुम्ही नाशिकची जी माहिती पाठवली ती खूप चांगली आहे. चांगली आहे. मग मी एक पुस्तक माझ्याकडे चरित्राचं होतं जे असायचे ते पण मी त्यांना दिलंय. बरं. तर असं हे महत्वाचं पुस्तक ज्यामध्ये म्हणजे दामुंडांचं चरित्र आहे आणि या व्यतिरिक्त अनेक माहिती आहे जी कदाचित आता बोलली गेली नसेल, पण अशा माहितीचा उल्लेख आणि ते या त्यांच्या- चरित्रामध्ये आहे.
तर हा आपण प्रयत्न करू की हे चरित्राचे काही प्रती किमान काही प्रती तरी आपण प्रसारित करायचा प्रयत्न करू. आणि खरंच ही एवढी मौलिक माहिती दिल्याबद्दल आणि हा म्हणजे हे पानं आम्हा सर्वांसमोर उलगडल्याबद्दल मी खरंच शतशः आभारी आहे. नाही, आभाराची धन्यवाद. अपेक्षा नाही. मला खूप समाधान वाटलं की कुठेतरी चालना मिळते या विषयाला, यातच मला समाधान आहे. माझ्याकडनं काही जी सेवा असेल ती मी करायला तयार आहे. मला सांगा तुम्ही, निरपेक्ष सेवा करायला तयार आहे. चालेल. वंदे मातरम. धन्यवाद. थँक्यू.